मंडळी, आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये बघितला की सम इफ आपण वापरून कसं एखाद्या कंडिशनवरती आपण बेरीज करू शकतो. पण आज आपण बघणार आहोत सम इफ्स हा कसा वापरू शकतो. सम इफ मध्ये आपण एक कंडिशन पास करत होतो, सम इफ्स मध्ये आपण एक पेक्षा जास्त कंडिशन पास करणार आहोत. तर चला बघूयात आपण आपल्या डेटाकडे काय आहे. तर आधी आपण फक्त एक कंडिशन म्हणजेच डिपार्टमेंट हे पास केलेलं. आपण आता लोकेशन हे एक्स्ट्रा कंडिशन ऍड करून सम इफ वापरणार आहे आणि टोटल काढणार आहे. त्यासाठी मी इक्वल्स टू दाबून सम इफ्स IFS हे प्रेस करणार आहे आणि टॅब दाबून मी आता सम रेंज सिलेक्ट करणार आहे, जी माझी रेंज आहे. तर ही सम रेंज सिलेक्ट करून मी F4 प्रेस करतो आहे, कारण की मला ती रेंज फ्रीज करायची आहे. त्याच्यानंतर मी कॉमा देणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकाल क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया रेंज 2, तुम्ही कितीही क्रायटेरिया इथे पास करू शकतात. तसंच पहिला क्रायटेरिया आपला असणार आहे डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंटसाठी मी पहिले डिपार्टमेंटचा जो कॉलम आहे त्याची रेंज सिलेक्ट करून F4 प्रेस करणार, त्यानंतर कॉमा प्रेस करणार. मग क्रायटेरिया 1 म्हणजे त्या क्रायटेरिया रेंज जी आपण दिली तो आपण कुठून शोधणार आहे, तर ह्या सिलेक्शन मधून शोधणार आहे. तर मी ते सिलेक्ट केलं, त्यानंतर मी कॉमा प्रेस करतोय. आता आपल्याला इकडे येत आहे क्रायटेरिया रेंज 2, म्हणजेच की दुसरा क्रायटेरिया जो आपण सम इफ्स मध्ये पास करू शकतो. त्यासाठी मी लोकेशन हे सिलेक्ट करून F4 प्रेस करतो आहे आणि कॉमा दाबून मी दुसरा क्रायटेरिया जे लोकेशनचे सिंगल व्हॅल्यू आहे ते सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर मी फक्त ब्रॅकेट क्लोज करणार आहे आणि एंटर प्रेस करणार आहे. आणि एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकाल ती रेलिव्हंट व्हॅल्यूज म्हणजेच डिपार्टमेंट HR आणि लोकेशन हैदराबाद जिथे होतं तिकडची व्हॅल्यू आली आहे. आपल्या इकडे HR नावाचं दुसरं डिपार्टमेंट ची एक रो होता, पण तिकडे लोकेशन आपली जी होती ती हैदराबाद मीट नाही झाली, म्हणून त्यांनी ती व्हॅल्यू टोटल केली नाही. तसंच जर मी आता इथे खाली ड्रॅग केलं तर तुम्ही बघू शकाल की प्रत्येक व्हॅल्यू त्यांनी त्या दोन क्रायटेरियाज वरतीच चेक केली आहे, आणलेली आहे. जर ते दोन्ही क्रायटेरिया मीट करत असतील, म्हणजेच ते दोन्ही क्रायटेरिया जर बरोबर असतील तर तो ती टोटल करणार किंवा नाही. तर हा होता सम इफ फॉर्म्युला. आणि अशा प्रकारे तुम्ही एकापेक्षा जास्त कंडिशन वापरून सम इफ किंवा सम हे करू शकतात. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर पाहायचे असतील तर फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.